हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडून 10 मार्च पूर्वी 300 उमेदवारांची यादी जाहीर होणार। आजच्या बैठकीत 125 जागांबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मोदींसह राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, मनोज तिवारी, रमेश बुधुडींच्या नावाची चर्चा। भाजपात 3 वेळा खासदार राहिलेल्यांचा पत्ता कट होणार। 25 ते 30% विद्यमान खासदारांचं भाजपात तिकीट कापण्याची शक्यता। तर भाजपकडून उमेदवारीबाबत 3 टप्पे तयार झाल्याची सूत्रांची माहिती। बीडमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू। तर दोन्ही मुंडे बहिणींपैकी कोणती बहीण राज्यसभेवर जाणार याची उत्सुकता। मुनगंटीवारांचं वक्तव्य। भाजपची मी स्टार प्रचारक, प्रत्येक निवडणुकीत माझ्या नावाची चर्चा। भाजपचे निर्णय दिल्लीत होतात। उमेदवारीच्या चर्चांवर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। अमरावतीतून नवनीत राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता। तर उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजनांसह पियुष गोयल, शेलार आणि माधुरी दीक्षितच्या नावाची चर्चा। आगामी काळात अडसूळ नवनीत राणांच्या प्रचारात दिसतील आमदार रवी राणांचा टोला। तर आनंदराव अडसूळच उमेदवार, राणा प्रचार करतील। अभिजित अडसूळांचा पलटवार। लोकसभा उमेदवार निश्चितीसाठी भाजपकडून 6 जणांची समिती। फडणवीस, बावनकुळे, दानवे, मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, शेलार यांचा समावेश। लोकसभेसाठी संभाव्य नावं समितीकडून निश्चित, सूत्रांची माहिती। शिरूरची जागा शिवसेनेला मिळाल्यास मीच उमेदवार, आढळराव पाटील ठाम। तर 3ही पक्षाने सूचना दिल्यास राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून लढणार। आढळराव पाटलांकडून राष्ट्रवादीत जाण्याचे संकेत। मवियाचं जागा वाटप ठरलं। ठाकरे गट 22 जागा लढणार। 22 पैकी 2 जागा मित्रपक्षांना देण्याची ठाकरेंची तयारी। वंचित मवियास बरोबर आल्यास अकोल्याची जागा सोडणार, सूत्रांची माहिती। विनोद पाटलांकडून मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल। शासनावर अवलंबून न राहता समाजाचं म्हणणं ऐकण्यासाठी कॅव्हेट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।